नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 अंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट धाराशिव जिल्ह्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा, या ठिकाणी तलाठी भरती आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गाची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्ही EWS प्रवर्गातून असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। आपण ही PDF डाउनलोड करून पाहूया, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल। ओके, तर तलाठी भरती आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गाची ही सुधारित प्रतीक्षा यादी असणार आहे। यामध्ये जरी तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुमचं अंतिम सिलेक्शन झालं असं याचा अर्थ होत नाही। तर उमेदवारांच्या नावाची रिवाइज्ड वेटिंग लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर तुमचं नाव या ठिकाणी असेल या लिस्टमध्ये, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहेत। त्या म्हणजे काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावं लागणार आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट येणारच आहे। तर पहा, या यादीमध्ये दर्शवण्यात आलेल्या उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहे। जसे की ज्या उमेदवारांच्या नावाच्या समोर स्टार मार्क असेल तो उमेदवारांचा निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे। वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही। उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख, कागदपत्रे पडताळणी, तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर त्यांची फायनल जी आहे ते नियुक्ती देण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध ठरवल्यात किंवा बाद ठरवल्यास तुमची जी नियुक्ती आहे त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र घोषित करण्यात येईल किंवा तुमची नियुक्ती जी आहे ते बाद करण्यात येईल असं स्पष्टपणे या ठिकाणी निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे। तसेच असे उमेदवार त्या ठिकाणी आढळून आले तर प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देखील देण्यात येईल असंही स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याअंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे। तुम्हाला या व्यतिरिक्त इतर कुठल्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। ओके, तर माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।